वसतिगृह ॲडमिशनसाठी आपण ॲप्लिकेशन अप्लाय केलंय. अप्लाय केल्यानंतर आपली मेरिट कशी लागते, किती मेरिट लागते आणि कोणत्या पद्धतीने मेरिट लागते. जर मेरिटमध्ये आपलं नाव आलं, तर आपल्याला कसं काय समजणार, की आपलं मेरिटमध्ये नाव आलं आहे? कारण आपण बघा, मुंबई, पुणे, औरंगाबाद असं आपण खूप लांब-लांब त्या ठिकाणी अर्ज केलं असेल हॉस्टेलसाठी. पण आता ती प्रोसेस गेली. आपण नवीन प्रोसेसनुसार ज्या शहरामध्ये आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय, नियर बाय हॉस्टेल असेल, ट्रायबल डेव्हलपमेंट हॉस्टेल असेल, त्या हॉस्टेलसाठी आपण अर्ज करत असतो. आपण घरी असेल आणि मेरिटमध्ये आपलं नाव आलं असेल त्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशनसाठी, तर आपल्याला कसं काय समजणार आणि आपल्या मोबाईलमध्ये मेसेज येणार किंवा नाही? काही वेळेस काय होतं मित्रांनो, आपल्याला मेसेज येत नाही. आपल्याकडे आपण जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय करतो, त्या हॉस्टेलसाठी, वसतिगृहासाठी, तेव्हा आपल्याकडे युजर आयडी आणि पासपोर्ट जनरेट होत असते. ते युजर आयडी आणि पासपोर्ट आपल्याकडे व्यवस्थित एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे. कारण आपण जोपर्यंत एज्युकेशन करत आहोत, तोपर्यंत आपल्याला त्या वसतिगृहासाठी जर अर्ज करायचा असेल, तर तो युजर आयडी आणि पासपोर्ट आपल्याला लागणार आहे. ते एका पेजवरती किंवा नोटबुकवरती नोट करून ठेवायचं आहे. आणि जर आपलं त्या ठिकाणी मेरिटमध्ये नाव आलं, आपलं त्या ठिकाणी निवड झाली त्या हॉस्टेलसाठी ॲडमिशनसाठी, तर आपल्याला कसं काय समजणार आहे? तर आपण त्या वेबसाईटवरती, त्या पोर्टलमध्ये जाऊन ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट लॉग इन करून आपण आपलं स्टेटस त्या ठिकाणी चेक करू शकतो. आपली निवड झाली की नाही किंवा आपलं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं किंवा नाही. कारण हे टेक्स्ट मेसेज आपल्या मोबाईलमध्ये आलं नाही, तर आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन सर्व काही माहिती घेऊ शकता. जर आपली निवड झाली असेल, तर त्या ठिकाणी आपण स्टेटस बघताना त्या ठिकाणी निवड झालेली असेल, तर त्या ठिकाणी पी-डी-एफ ऑटोमॅटिक तुम्हाला दिसेल. ती पी-डी-एफ डाउनलोड करायचं आणि ते लेटर त्या ठिकाणी असेल. कारण त्या लेटरमध्ये स्पष्ट म्हटलं असेल, की तुमचं हे या वसतिगृहासाठी निवड झाली आहे. 7 दिवसात तुम्हाला ॲडमिशन करायचं या हॉस्टेलमध्ये असं त्या ठिकाणी लेटरमध्ये म्हटलं असेल किंवा घरपोच सुद्धा पोस्टमोडद्वारे सुद्धा पाठवलं जातं, पण जास्त वेळ होते. तर आता तर डायरेक्टली आपणच त्या पोर्टलवरती लॉग इन करून डाउनलोड करून घ्यायचं आणि ते लेटर घेऊन आणि आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहे, एज्युकेशन डॉक्युमेंट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमिसाईल आहे, जेवढे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट काय करायचं आपल्याला एक-एक सेट तयार करायचं आहे. 2 सेट तयार करून आपल्याला डायरेक्ट आपण ज्या वसतिगृहामध्ये आपलं निवड झाली आहे, त्या वसतिगृहामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी जे वॉर्डन असेल, त्या वॉर्डनला आपण ते लेटर सहित डॉक्युमेंट सेल्फ असिस्टेड करून आपण त्या ठिकाणी सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी फायनली तुमचं ॲडमिशन हॉस्टेलमध्ये होणार आहे आणि 1 वर्षासाठी तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार आहे. आता जिल्हा लेव्हलला आणि तालुका लेव्हलला त्याच्यात थोडंफार डिफरन्स आहे. जिल्हा लेव्हलला आपल्याला डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिट मिळतो आपल्याला डायरेक्टली आपल्या अकाउंटमध्ये मंथली पेमेंट जेवढा खर्च दिला जातो शासनाकडून तेवढा खर्च आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतो आणि एसी लेव्हलला जर पाहिलं तर त्या ठिकाणी डायरेक्टली हॉस्टेलमध्ये सर्व सोयी-सुविधा आहेत त्या ठिकाणी. म्हणजे जेवण, स्वयंपाक हे सर्व त्याच हॉस्टेलमध्ये असेल आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलला आपण मेस आपल्याला त्या ठिकाणी शोधावं लागेल आणि मेस लावावं लागेल आणि आपल्याकडे जे पैसे आले ते मेसकडे त्या ठिकाणी मेसमध्ये द्यावं लागेल. हे सर्व आपल्याला खर्चासाठी सर्व डी मार्फत सर्व पैसे मिळतात आणि तालुका लेव्हलला सर्व काही हॉस्टेल आपण पूर्वी हॉस्टेल चालत होती त्याच पद्धतीने जेवण, सर्व काही त्याच हॉस्टेलमध्ये होत असते. तर या पद्धतीने निवड होते मित्रांनो. तुमचं निवड कशी आता भरपूर मला जे मित्रांनी कमेंट केलं होतं, त्या मित्राला हे मला अ, माहिती द्यायची होती. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आणि जाता-जाता चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. वेळोवेळी तुम्हाला कोणतेही अपडेट मिळत राहील. तुमच्या मनात काय आहेत हॉस्टेलबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.